किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय शेंगदाण्याचा कूट टाकून किंवा शेंगदाणे टाकून मस्त अशी पातळ शेपू। तर बघा इथं आपण शेपूची एक गड्डी स्वच्छ निवडून धुवून वगैरे आपण इथं चाळणीमध्ये ठेवली। हे पूर्ण पाणी याचं नितळून काढले। अगदी स्वच्छ अशी आपण 4 ते 5 पाण्याने मेथी परत। तर इथं बघू शकता तुम्ही, सर्वात आधी आपण इथं वाटण करून घेऊया। तर वाटणामध्ये आपण इथं कोथिंबीर घालून घेतली, त्यानंतर लसूण पाकळ्या घातल्यात, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि अर्धा चमचा जिरा आपल्याला हे छान वाटून घ्यायचे। तर अर्धा चमचा जिरं टाकून आपण हे व्यवस्थित असं वाटून घेऊया। तर इथं बघू शकता छोटंसं आपलं एक वाटण इथे तयार झालेलं आहे। वाटण एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट आहे ते थोडंसं पाणी टाकून आपल्याला सगळ्यात आधी मी इथं नुसते शेंगदाणे फिरून घेतले। त्यानंतर आपल्याला इथं थोडंसं पाणी टाकून छान अशी पातळ घट्टसर अशी पेस्ट बनवायची। पेस्ट बनवून झालेली त्याच कढईमध्ये आता आपण इथं लगेच तेल घालून घेतले। कढईमध्ये साधारण 1 पळीभर तेल घातलेले, त्यामध्ये पुन्हा एकदा बारीक चिरून लसूण घातले। लसणाचं प्रमाण आपण इथं जास्त ठेवले, त्याच्यामुळे भाजीची चव अजून वाढते। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातले, थोडासा हिंग घालून घेतलाय। लसूण थोडा लालसर झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला लगेचच इथं वाटण टाकून घ्यायचे। तर इथं बघा चमचा भर वाटण आपण इथं टाकलेले आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। तर 1 चमचा बरोबर मी इथं वाटण टाकलेले। वाटण आपल्याला चांगलं 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया। हळद घालून याला 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया। त्यानंतर ह्याच वाटणामध्ये परतलेल्या वाटणामध्ये आपण भिजलेली हरभऱ्याची डाळ घालून घेतली। डाळ पण आपल्याला इथं फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची। डाळीवर थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा 1 मिनिट चांगलं आपल्याला परतून घ्यायचे। तर इथं बघा छान असं आपलं हे वाटण आणि डाळ मस्त मी परतून घेतलेली। जेवढी फोडणी तुम्ही चांगली परतून घ्याल तेवढी तुमची ही भाजी ती छान होणार आहे। तर इथं 2 मिनिटं आपण चांगले बघा हे परतून घेतलेले। त्यानंतर आपण धुवून घेतलेली शेपूची भाजी आपण इथं घालणार आहे। आता भाजी चांगली वर खाली करून घेऊया। तर व्यवस्थित अशी भाजी आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायची। तर सर्व भाजी मिक्स झालेली आता। अगदी थोडंसं आपण इथं पाणी घालून घेतलेलं आहे भाजीमध्ये। तर भाजी आपण परतती तोपर्यंत आपण इकडे शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडंसं पाणी अजून घालून घेऊया आणि ह्यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून घेऊन आपल्याला थोडा हा शेंगदाण्याचा कूट आहे तो थोडा पातळसर करून घ्यायचा आहे। तो थोडं पाणी टाकून शेंगदाण्याचा कूट पातळसर करून घेतलाय। झाकून टाकून आपण 2 मिनिटं भाजी परतून घेतलेली आहे। तर इथं बघू शकता तर भाजी आपली आता व्यवस्थित परतलेली आहे। निम्मी अर्धी कच्ची राहिली तरी ती नंतर भाजीमध्ये शिजू शकते। तर पुन्हा एकदा 2 मिनिटं मी अजून एकदा झाकण टाकून घेतलेले आहे। तर इथं बघू शकता भाजी आपली बऱ्यापैकी शिजली, डाळ पण आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे। तर ह्याच भाजीमध्ये आपल्याला लगेचच इथं शेंगदाण्याचा कूट मिक्सर मध्ये थोडा पातळ केला होता तो घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं अर्धा पेला पाणी टाकलं आणि आपण भाजीमध्ये टाकून घेतले। आता साधारण ही 4 माणसाची भाजी मी बनवलेली आहे। तर जास्त घट्टही बनवायची नाही, जास्त पातळही बनवायची नाही। भाकरी बरोबर पण आणि भाताबरोबर पण आपल्याला ही खाता येईल अशा पद्धतीची भाजी करायची। थोडंसं मीठ कमी होतं ते पण आपण इथं घालून घेतलेलं आहे आणि भाजीला अर्ध झाकण टाकून आपण भाजी छान 1-5 मिनिटं उकळून घेऊया। 5 मिनिटं बघा होत आलेले आहेत, भाजी छान शिजलेली आहे।
बऱ्यापैकी भाजी आपली आटून निघालेली आहे. तर मस्त अशी अगदी चवदार चटकदार अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर इथं बघू शकता भाजी दिसायलाही सुंदर वाटतेय. तर अशा पद्धतीने आपण ही शेपूची पातळ भाजी तयार केलेली आहे. खायला खूप एक नंबर लागते. गावरान पद्धतीची भाजी आपण तयार केलेली आहे. तर इथे एका प्लेट मध्ये आपण ही भाजी काढून घेऊया. सोबत आपण भाकरी सुद्धा बनवलेल्या आहेत. तर इथं बघू शकता आणि सोबत आपण इथं बाजरीची भाकरी बनवलेली आहे. भाकरी पण आपण ताटात वाढून घेऊया. साधारण आपण पूर्ण ताटच हे तयार करूया. सोबत गाजर घेतले, कांदा घेतलाय. तर इथं बघू शकता तुम्ही छान अशी बाजरीची गरम गरम भाकरी आणि अशी पातळ शेपू तुम्ही एकदा तरी करून बघा. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.